अमरावतीतील बसपाचे उमेदवार जागृती राजेश वानखडे यांचे पती राजेश वानखडे यांची मतदान केंद्रावर पोलिसांसोबत बादसबाची झाल्याची घटना घडली। ही घटना शाळा क्रमांक 13 चपराशीपुरा येथील मतदान केंद्रावर घडली। प्रकाराची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला आणि निवडणूक निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले। सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। आपला जो बंदोबस्त आहे चौक पद्धतीने लागलेला आहे। जवळपास 133 अधिकारी, 1700 कर्मचारी अंमलदार तसेच 900 होमगार्ड, आपली 3 RCP, 4 QRT, SRPFची एक कंपनी, BDDSचे 2 पथके असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सुरळीत आणि चांगली पद्धतीने मतदान सुरू आहे। संवेदनशील केंद्रावर असा पोलिसांचा बंदोबस्त आहे। ते बंदोबस्त चांगली पद्धतीने सर्व ठिकाणी आहे आपला आणि बंदोबस्त मतदान चांगली पद्धतीने सुरू आहे। मतदारांना काय आवाहन कराल? मतदार जो आहे त्यांनी चांगली पद्धतीने आपला निर्भीकपणे मतदान केलं पाहिजे। धन्यवाद। काही उमेदवारांचा शाब्दिक वाद सुद्धा केंद्रावरती झालेला आहे। नाही, याच्याबद्दल मी काय सांगणार नाही। बंदोबस्त चालू आहे। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट अमरावती।